परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे देवाचे वचन हे तुमचे सत्य, म्हणजे मानवी मर्यादा आणि विचारसरणी नाकारा. मत्ते 5:48 म्हणते, म्हणून तुमचा स्वर्गीय पिता जसा परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण बना. पास्टर ख्रिस म्हणतात, ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला विजयी, महिमा आणि उत्कृष्टतेचे जीवन मध्ये बोलवले गेले आहे. हे देवाचे तुमच्यासाठी नियोजन आहे. तरी अनेक लोक जाणून बुजून किंवा न कळत या सत्याला विरोध करतात. ते म्हणतात, आपण सगळे माणसेच ना, किंवा कोणी परिपूर्ण नसते. पण अशा कारणांमुळे ते ख्रिस्तमध्ये दिलेल्या देवदत्त जीवनापेक्षा खाली जगतात. बायबल सांगते, जो कोणी ख्रिस्तमध्ये आहे तो सर्व नवीन सृष्टी झालेला आहे. जुन्या गोष्टी निघून गेल्या पहा, आणि सर्व काही नवीन झाले. जेव्हा तुम्ही नव्याने जन्मला, तेव्हा तुम्ही नवे युक्ती झालात. फक्त मानवी नाही, तर देवापासून जन्मलेला. आता तुम्ही दैवीय स्वभावाचे सहभागी आहात. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला म्हणते कुणीच परिपूर्ण नसते, तेव्हा येशूचे शब्द आठवा. तुमचा स्वर्गीय पिता जसा परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण बना. तेथे परिपूर्ण म्हणजे परिपक्वतेत पूर्ण वाढलेले, निर्दोष, कलकहीन आणि काहीच कमी नसलेले, संपूर्णता. हेच जीवन ख्रिस्ताने तुमच्यासाठी शक्य केले आहे. आणखी एक वाक्य आपण नेहमी ऐकतो, आपण सगळे चुका करतो. पण देवाच्या वचना वेगळं दाखवते. जे देवापासून जन्मले आहे ते पाप करत नाही, कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते, आणि तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे. योहान 3:9 म्हणते, तुमच्यातील देवाचे जीवन तुम्हाला पाप, अपयश आणि मर्यादा यापेक्षा उच्च जगायला सामर्थ्य देते. मानवी परंपरा किंवा नकारात्मक विचार तुम्ही ओळख ठरवू देऊ नका. देवाचे वचन हे तुमचे सत्य आहे. ख्रिस्तामध्ये तुम्हाला उत्कृष्टता, धार्मिकता, अधिकार आणि प्रत्येक परिस्थितीवर विजयी जीवन दिले आहे. हीच तुमची वास्तविकता आहे. मध्यमपणा किंवा अपयश स्वीकारू नका. वचनाकडे पहा, ते मान्य आणि त्यानुसार जगा. पुढच्या अभ्यासात आपण त्यावर अधिक खोलवर जाऊया, असं पास्टर ख्रिस म्हणतात. ते प्रार्थना. मी माझ्या ओळखीमध्ये फक्त मानव नाही, मी देवापासूनच जन्मलेली आहे. त्या दैवीय स्वभावाचा सहभागी, भ्रष्ट न होणारा आणि अभेद. मी ख्रिस्तामध्ये धार्मिकता, परिपूर्णता